नमस्कार. हवामान बदलामुळे आपण बघतोय की पूर आणि चक्रीवादळं यांसारख्या घटना वाढतायत, म्हणजे त्यांची तीव्रता पण आणि वारंवारता सुद्धा. हो, अगदी. हे आता स्पष्ट दिसायला लागलंय. बरोबर. तर आज आपण आपल्या स्रोतांच्या आधारावर अशा आपत्तींना तोंड देऊ शकणाऱ्या इमारती कशा असाव्यात आणि शहरांमधला पूर कमी करण्यासाठी पाणी शोषून घेणारे रस्ते यावर जरा सविस्तर बोलणार आहोत. महत्वाचा विषय आहे हा. यातून आपल्याला हे तंत्रज्ञान कसं काम करतं आणि त्याचं महत्त्व काय हे समजून घ्यायचंय. तर मग सुरुवात करूया. या ज्या मजबूत हवामान प्रतिरोधक इमारती आहेत त्यांची आज इतकी गरज का बरं वाटतेय? फक्त सुरक्षितता की अजून काही? गरज तर आहेच. म्हणजे मुख्य मुद्दा काय आहे की आता फक्त आपत्तीनंतर मदत करण्यावर अवलंबून राहून चालणार नाही. आपला दृष्टिकोन बदलायला हवा. म्हणजे आपत्ती यायच्या आधीच तयारी आणि संरक्षण यावर भर दिला पाहिजे. अच्छा. नाहीतर काय होतं, वादळं येतात, नुकसान होतं, आर्थिक फटका प्रचंड बसतो. ते टाळायचंय. आता पुराचा विचार केला तर त्यासाठी काही खास पद्धती आहेत. कोणत्या पद्धती आहेत त्या आणि कशा काम करतात नक्की? सगळ्यात पहिली आणि मूलभूत पद्धत म्हणजे एलिव्हेशन. म्हणजे काय, तर इमारतीचा जो खालचा मजला असतो ना वापरातला, हो. तो अपेक्षित पूर पातळीपेक्षा उंच बांधायचा. म्हणजे खांब वापरून किंवा मग भराव टाकून जागा उंच करायची. ओके. दुसरी पद्धत आहे ड्राय फ्लड प्रूफिंग. ही सहसा व्यावसायिक किंवा म्हणजे जिथे लोक राहत नाहीत अशा इमारतींसाठी जास्त वापरतात. अच्छा, यात काय करतात? यात इमारतीत पाणी शिरूच नाही म्हणून भिंती, दरवाजे, खिडक्या सगळ्या फटी त्या पूर्णपणे वॉटरप्रूफ करतात. एकदम सीलबंद. म्हणजे पाणी पूर्णपणे बाहेर. पण हे नेहमीच शक्य असतं का किंवा योग्य? नाही, बरोबर आहे. नेहमी शक्य किंवा योग्य नसतं. म्हणूनच तिसरी पद्धत आहे वेट फ्लड प्रूफिंग. वेट फ्लड प्रूफिंग म्हणजे ओली पद्धत. हो, म्हणजे तसं म्हणता येईल. ही थोडी वेगळी कल्पना आहे. यात काय करतात, इमारतीचे काही भाग, समजा तळघर किंवा गॅरेज, तिथे पाणी येऊ देतात. पण कसं, नियंत्रित पद्धतीने. आणि ते सहज बाहेर जाईल याची पण सोय असते. अरे वा. पण मग नुकसान नाही होत? नाही, कारण त्या भागातलं बांधकाम साहित्य असं निवडतात जे पाण्याने खराब होत नाही. म्हणजे समजा सिमेंटचं फ्लोरिंग, वॉटर रेझिस्टंट फिटिंग्स. उद्देश हा की पाण्याला अडवण्याऐवजी जाऊ द्यायचं आणि स्ट्रक्चरल नुकसान टाळायचं. हे खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. हे झालं पुराचं. पण चक्रीवादळं पण वाढतायत. त्याच्यासाठी काय करतात? म्हणजे प्रचंड वारा असतो, वस्तू उडून येतात. अगदी. चक्रीवादळांसाठी सगळ्यात महत्त्वाचं काय, तर इमारतीची संरचनात्मक अखंडता. म्हणजे स्ट्रक्चरल इंटेग्रिटी. म्हणजे नक्की काय? म्हणजे छतापासून पायापर्यंत इमारतीचा भार व्यवस्थित वाहून नेला पाहिजे. त्यासाठी खास मजबूत जोडण्या वापरतात. जोडण्या म्हणजे? हो, म्हणजे खास प्रकारचे धातूचे पट्टे असतात, क्लिप्स असतात. ते स्ट्रक्चरला एकत्र घट्ट धरून ठेवतात. वाऱ्याच्या दाबामुळे इमारत कोसळू नये किंवा छप्पर उडू नये यासाठी. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे खिडक्या आणि दारं. ती इम्पॅक्ट रेझिस्टंट असायला हवीत. इम्पॅक्ट रेझिस्टंट म्हणजे वाऱ्यामुळे ज्या वस्तू वेगाने उडून येतात ना, त्यांचा मारा सहन करू शकतील अशा खिडक्या आणि दारं. त्यासाठी मग प्रबलित कॉन्क्रीट म्हणजे रिइन्फॉर्स्ड कॉन्क्रीट किंवा स्ट्रक्चरल स्टील आणि खास प्रकारचं मजबूत ग्लेझिंग वापरलं जातं. या सगळ्यांसाठी जी डिझाईन प्रक्रिया वापरतात ती नेहमीच्या बांधकामापेक्षा वेगळी असते का? आणि याचे फायदे काय? खर्च तर जास्त असेलच ना? हो, प्रक्रिया वेगळी असते. तिला एकात्मिक डिझाईन प्रक्रिया म्हणतात. म्हणजे सुरुवातीला जागेनुसार काय धोके आहेत याचं मूल्यांकन करतात. अच्छा, रिस्क असेसमेंट. हो, आणि मग त्यानुसार इमारतीच्या संरचनेची उद्दिष्टे ठरवतात. फायदे तर स्पष्ट आहेत. लोकांची सुरक्षा वाढते, वादळानंतर दुरुस्तीचा खर्च वाचतो, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जनजीवन लवकर नॉर्मल व्हायला मदत होते. पण हो, सुरुवातीचा खर्च जास्त असू शकतो, हा एक मुद्दा आहेच. बरोबर. हे झालं इमारतींचं. आता थोडं त्या रस्त्यांबद्दल बोलूया. पाणी शोषून घेणारे रस्ते म्हणजे परमिएबल पेव्हमेंट्स. ही काय कल्पना आहे नक्की आणि शहरांसाठी हे इतके महत्वाचे का? याची मूळ कल्पना खूप छान आहे. म्हणजे शहरात पाऊस पडला की पाणी वाहून जातं, गटारात मिळतं, बरोबर? हो. त्याऐवजी ते पाणी जिथे पडले ना तिथेच जमिनीत मुरू द्यायचं. हे रस्ते म्हणजे काय, तर एक प्रकारे शहरात नैसर्गिक जलचक्राची नक्कल करतात. अच्छा, कसं काय? या रस्त्यांचा जो पृष्ठभाग असतो ना तो सच्छिद्र असतो, म्हणजे पोरस. तो खास प्रकारच्या कॉन्क्रीटने किंवा डांबराने किंवा पेवर ब्लॉक्समधल्या फटींमधून बनवतात. म्हणजे रस्ता अक्षरशः स्पंजसारखा काम करतो. अगदी तसंच. पाणी त्या सच्छिद्र पृष्ठभागातून खाली जातं आणि खाली काय असतं
तर खास तयार केलेल्या खडकांचा थर असतो. ओके. हा थर पाणी धरून ठेवतो आणि मग ते हळूहळू खालच्या जमिनीत मुरतं किंवा गरज असेल तर पाईप्समधून वेगळ्या ठिकाणी नेलं जातं. ह्याचे फायदे काय मग? फायदे खूप आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शहरातला पूर कमी होतो, कारण पाणी साठून राहत नाही. हां. दुसरं म्हणजे पाणी जमिनीत मुरल्यामुळे भूजल पातळी वाढायला मदत होते. अच्छा. आणि तिसरा फायदा म्हणजे पाणी या थरांमधून खाली जाताना नैसर्गिकरित्या फिल्टर होतं, गाळलं जातं. त्यामुळे पाण्यातील काही प्रदूषकं कमी होतात, पाण्याची क्वालिटी सुधारते. हे तर खूपच चांगलं आहे. पण यात काही अडचणी, आव्हानं नसतील का? म्हणजे मेंटेनन्स वगैरे? आव्हानं आहेत ना, नक्कीच आहेत. सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे त्यांची सच्छिद्रता टिकवणं. म्हणजे कालांतराने काय होतं, धूळ, माती, कचरा याने ती छिद्र बुजून जातात. मग पाणी मुरण्याची क्षमता कमी होते. ओ. त्यामुळे या रस्त्यांना नियमित साफसफाई लागते. व्हॅक्यूम क्लिनिंग वगैरे करावं लागतं. नेहमीच्या रस्त्यांपेक्षा जास्त देखभाल लागते. म्हणजे हे एकदा केलं की झालं असं नाहीये. नाही, अजिबात नाही. पण त्यावर पण आता नवीन पद्धती येत आहेत. साफसफाईची उपकरणं सुधारतायत. खरं तर या दोन्ही गोष्टी म्हणजे हवामान प्रतिरोधक इमारती आणि पाणी मुरवणारे रस्ते ह्या एका मोठ्या प्रयत्नाचा भाग आहेत. हवामान बदलाला तोंड देण्यासाठी आणि आपली शहरं जास्त सुरक्षित, जास्त टिकाऊ बनवण्यासाठी भविष्यात तर यात अजून प्रगत साहित्य वापरलं जाईल. अच्छा. आणि निसर्गावर आधारित उपाय म्हणजे जसं ग्रीन रूफ्स किंवा रेन गार्डन्स यांचा वापर पण वाढेल असं वाटतं. तर या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? मला वाटतं हे स्पष्ट आहे की भविष्यातल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी नुसतं आपत्तीनंतर धावपळ करण्यापेक्षा आधीच नियोजन करणं, मजबूत बांधकाम करणं, मग त्या इमारती असोत की रस्ते, हे खूप महत्वाचं आहे. अगदी बरोबर. हे तंत्रज्ञान विकसित करणं आणि वापरणं गरजेचं आहेच. पण या तांत्रिक प्रगतीसोबतच एक महत्वाचा सामाजिक प्रश्न पण आहे, ज्यावर विचार करायला हवा. कोणता प्रश्न? प्रश्न हा की हे जे प्रगत उपाय आहेत, जे कधीकधी थोडे महाग असू शकतात, त्यांची अंमलबजावणी समाजात समानतेने कशी होईल? म्हणजे असं व्हायला नको की फक्त श्रीमंत किंवा आर्थिकदृष्ट्या सक्षम लोकच या संरक्षणाचा लाभ घेऊ शकतील. तर समाजातील प्रत्येक घटकाला, विशेषतः जे जास्त असुरक्षित आहेत, त्यांना या वाढत्या हवामान धोक्यांपासून संरक्षण कसं मिळेल हा विचार करणं तंत्रज्ञान विकसित करण्याइतकंच महत्त्वाचं आहे, नाही का?